हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेंसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी। सकाळीच पोलिसांनी केली होती अटक। पुणे अपघातातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळनोरला 3 लाखांची लाच। तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर। पैसे पुरवल्याप्रकरणी शिपाई अतुल घटकांबळेला अटक। मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार, डॉक्टर अजय तावरेचा पोलीस तपासात इशारा। पुणे पोलिसांच्या तपासात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता। चौकशी करूनच ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक। डॉक्टर तावरे आणि अग्रवालचा प्रत्यक्ष संपर्क। सुट्टीवर असताना तावरेकडून डॉक्टर हळनोरला फोनवरून सूचना। पोलीस आयुक्तांची माहिती। अजय तावरेंच्या नियुक्तीसाठीचा आमदार टिंगरेंचं पत्र व्हायरल। सुनील टिंगरेंकडून अजय तावरेंची पाठराखण। घटना घडली तेव्हाही टिंगरे संपर्कात, सुषमा अंधारेंचा आरोप। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातही डॉक्टर अजय तावरेंचे नाव समोर। तेव्हाच कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती। सुषमा अंधारे पोलीस अधिकाऱ्यांवर संतापल्या। अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या खासगी सदस्याची चौकशी होणार। जामिनासाठी बाल न्याय मंडळाच्या सदस्यावर दबाव होता का याची चौकशी होणार। अग्रवालसाठी कोणी फोन केले हे लोकांना माहिती आहे। मोक्कामधील आरोपीला सोडवलं असं उघडपणे सांगणाऱ्या व्यक्तीसाठी अग्रवाल ही किरकोळ गोष्ट। जितेंद्र आव्हाडांची अजित पवार यांच्यावर टीका। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं विधान। पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो। राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला असल्यास मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीसह आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश। तर पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत 10 जण अटकेत। अजितदादा, यावेळी काही खटपट होता कामा नये। आपल्याला आपला वाटा मिळालाच पाहिजे। विधानसभेच्या 80 ते 90 जागा देण्याचा भाजपचा शब्द। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य। महायुतीचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील। भाजपला सर्वाधिक जास्त जागा मिळतील। दोन्ही मित्र पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याला फटका। वादळी वाऱ्यामुळे मोहोळ तालुक्यातील केळी भुईसपाट। पापरी गावामध्ये लाखो रुपयांचं नुकसान। महसूल विभागाकडून पंचनामे सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।